नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपल्याला असं पाहायला मिळत आहे, येथे सुमन काकूविषयी बोललं जात असतं आणि त्यावेळेला अर्जुन आणि सायली म्हणत असतात की काकूला खरंच काकाने किती त्रास दिलेला आहे, बिचाऱ्याने किती काय काय आत्तापर्यंत सहन केलं, कुणाला काही सांगितलं नाही. एखादी व्यक्ती इतकी दुष्ट कशी काय असू शकते, असंही सायलीला प्रश्न पडतो. आणि अशा माणसाचे जर 100 अपराध झाले ना, त्याला आता आपण शिक्षा द्यायलाच हवी. फक्त त्याच्या विरोधात काहीतरी पुरावा भेटायला हवा, ज्याने आपण त्याला वेठीस धरू शकतो. इथे नागराजने मात्र सुमनला आणखी जास्त वेड्यात काढण्याला सुरुवात केलेली असते. तो तिच्याजवळ जाऊन तिला म्हणू लागतो, तू तर एकदम पागल झाली आहेस, तुझ्या डोक्यावर परिणाम झाला आहे, मनोरुग्ण झाले, तुला मनोरुग्ण घोषित करण्यात आलेला आहे. आणि ती तेव्हा बडबड करू लागते, आता मी मरणार मरणार आता मला मारणार, अशी मुद्दाम मनोरुग्णासारखी हरकती करू लागती. आणि इथे नागराजला हसायला येत असतं की आपण आता सगळं जिंकलं, आपल्याला आता कोणीही हात धरू शकत नाही, आपल्याला कोणी गुन्हाही पकडू शकणार नाही, अशा याच्यात तो तोऱ्यात मिरवू लागतो. त्याला फार आनंद होत असतो तिची अशी झालेली अवस्था पाहून. आणि तिला तो मग आणखी जास्त घाबरवू लागतो. ती घाबरलेली असते आणि त्याच्यासमोर मुद्दाम मनोरुग्ण असल्यासारखी ॲक्टिंग करत असते. त्यावेळेला तो तिला म्हणू लागतो, तुला मी एक गोष्ट सांगू का, तुला आणि महिपतला दोघांनाही मीच किडनॅप केलं होतं, तुला विश्वास नाही बसत, आठवून बघ. आणि आणखी एक गोष्ट पण तुला मी सांगतो, आजपर्यंत मी काय काय केले. ही एवढी प्रॉपर्टी आहे ना माझ्या भावाची, रविराजची, ती मिळवण्यासाठी मी त्याला मारण्याचा प्रयत्न केला, त्याच्या संपूर्ण कुटुंबाला मारण्याचा प्रयत्न केला. पण नशीब त्याचं थोर बलवत्तर म्हण ते वाचले. त्याची बायको, मुलगी, सगळेजण वाचले. आता तो काही मला भीक घालणार नाही, मला तो कीव आली तरी मला काही तो प्रॉपर्टी देणार नाही. मी प्रॉपर्टी मिळवण्यासाठी 22 वर्षापूर्वी त्याला मारण्याचा मास्टरमाइंड, जो प्लॅन बनवला तो मी बनवलेला होता आणि त्याचा मास्टरमाइंड मी होतो. आणि हे सगळं सुपारी वगैरे मी महिपतला दिली होती की रविराजला मारायची. ही माहिती आजपर्यंत मी कुणालाही सांगितलेली नाही, पण आता मी तुला सांगू शकतो. आणि तू कुणाला सांगणार तर तुझ्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही, कारण तू आहे मनोरुग्ण. तू जाऊन सांगणार कोणाला, रविराज किल्लेदारला, सायलीला. आणि ती फक्त आता निशब्द उभी असते, काहीही बोलत नाही, एकटक ती नागराजकडे पाहत असते. नागराज मात्र छाती ठोकपणे सांगू लागतो की तू आता मनोरुग्ण आहे, तू ह्या मी दिलेल्या गुन्ह्याची कबुली कोणाला सांगून तुझ्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. आता तू फक्त ह्या गोळ्या खायच्या आणि जिवंत राहायचं. आणि माझ्या मनात जर आलं तर ह्या सगळ्या गोळ्यांचा डोस मी तुला एकदाच देऊन कायमचं झोपवून टाकू शकतो, कारण मला तर तू काही उपयोगाची राहिलेली नाही, माझ्या डोक्याला ताण होऊन बसणार आहे तुझा. असं म्हणत तो तिला ढकलतो आणि रूमच्या बाहेर निघून गेलेला असतो. इथे मात्र सुमनला आणखी मोठा एक शॉक बसलेला आहे. तिला तर पहिले माहीत होतं की यांची महिपतशी मैत्री आहे. दुसरी गोष्ट, त्याला आणि सुमनला यांनीच किडनॅप केलं होतं. आता त्याच्यात तिसरी भर पडली आहे, ती म्हणजे रविराज यांना 22 वर्षापूर्वी ज्या व्यक्तीने मारण्याचा प्रयत्न केला, ती व्यक्ती म्हणजे आता नागराज. हे सत्य समजल्यानंतर आणखी मोठा शॉक इथे लागलेला आहे सुमनला. सुमन आता विचारात पडली की माझा नवरा असा गुन्हेगार. इकडे सकाळी सकाळी आपल्या अस्मिताईची अश्विन चेकअप करत असतो. तिचं रक्त काढलं जातं टेस्टिंगसाठी आणि तिला एक इंजेक्शनही दिलं जातं, तिला आराम वाटावा, तिची BP नॉर्मल राहावी. बिचारी सचिनच्या टेन्शनमध्ये कायम विचारत असते, त्या विचारांमुळे तिची BP नॉर्मल होत नाही आहे, ही टेन्शनवाली गोष्टच आहे. पण इथे हसून खेळून अश्विन सांगत असतो की आता तुला आरामाची गरज आहे, आनंदी राहायचा, कसल्याही प्रकारचा विचार करायचा नाही. तिची झालेली ही अवस्था बिचारे कल्पनाला तर काय पाहावे ना, ती मी आलेच असं म्हणत तिथून बाहेर निघून जाते. आईला हे सगळं सहन होत नाही, हे आपल्या सायलीला आणि अर्जुनला लक्षात येतं. आता अर्जुन इथे मुद्दाम आपल्या अस्मिताईची छानशी खोड काढतो, ज्याने ती त्याच्यावरती रागवेल, चिडेल. तिला बोलतं करण्यासाठी म्हणू लागतो की प्रेग्नन्सीमध्ये ना ग्लो येतो म्हणे, ग्लो चेहऱ्यावरती. पण ना प्रेग्नन्सीनंतर काय होतं माहिती का, तिथे येतो एक भोगाडी बुवा तुझ्यासारखा, असं म्हणत तिला चिडवू लागतात. ती त्या दोघांवर रागवते. बघितलं नाही हे दोघं कसे मला चिडवत असतात. तर इथे सायली म्हणू लागते की तुम्ही दोघंही शांत व्हा, मग आमच्या अस्मिताईला अजिबात चिडवायचं नाही तुम्ही. तरी ते अस्मिताई इमोशनल होऊन म्हणत असते की मला माहिती आहे तुम्ही माझा मूड चांगला व्हावा म्हणून माझ्याशी एवढे हसून खेळून वागतायत, बोलतायत, मला समजत नाही का. आणि इथे पुन्हा एकदा अश्विन आणि आपला अर्जुन म्हणू लागतो की खरंच कसलं टेन्शन घ्यायचं नाही, मस्त आरामशीर मजेत राहायचं आणि हसून खेळून आपले दिवस काढायचे. तर इकडे पुन्हा एकदा आपल्या सायलीचं आणि अर्जुनचं भांडण होतं.
भांडण तसं नवरा बायकोचं प्रेमाचंच त्याच पद्धतीचं भांडण चालू असतं दोघांमध्ये. आणि इथे अर्जुन चिडवत असतो सायलीना, कधी हसतच नाही, तिच्या चेहऱ्यावर नुसता असा गुब्बारा राहतो फुम. तर ते दोघंजणं पुन्हा एकदा एकमेकांवर भांडण करून राग भरतात. अस्मिता म्हणते ह्या दोघांचं नातं किती छान आहे, इतक्यात भांडतात, इतक्यात एकत्र राहतात, माझ्या नशिबी असं नातं का नाही आलं. नागराज आपले हिरो बनवून निघालेले आहे जॉबला जायला. जॉब तरी आपला काय, इथे त्याची छानशी तयारी चालू असते. सुमन त्याच्याकडे एकटक पाहत असते. तिला टेन्शन आलं आहे कारण हा तिची पाठ 1 मिनटही सोडतच नाही आहे, सारखं तिला चिटकूनच आहे. खरं तर तिला तो व्हिडिओ सेंड करायचा आहे आपल्या सायलीला आणि अर्जुनला, पण इथे संधीच मिळत नाही. नागराज तिच्याजवळ जातो, ती पुन्हा घाबरल्याची ॲक्टिंग करू लागते, वेड्यासारखं वागू लागते. नागराज तिला म्हणतो की शांत हो, शांत हो, तुला मी फार कंटाळलो आहे, आता तुझ्यासोबत राहून मी जरा बाहेर मस्त फेरफटका मारून येतो. तो गेलेला पाहून इथे लगेचच सुमनने तिचा फोन काढलेला असतो, ज्या फोनमध्ये तिने शूटिंग काढलेली आहे नागराजने दिलेल्या गुन्ह्यांची, कबुलीची. आणि ती पाहून तिला खरंच खूप वाईट वाटत असतं. आपला नवरा इतका दुष्ट, वाईट, गुन्हेगार असा कसा, आपलं किती छान स्वप्न होतं आपल्या संसाराचं, सगळे स्वप्न सुमनची मोडून गेली. आता ती पुन्हा एकदा खंबीरपणे आता सायलीला फोन लावते. आणि इथे सायली गप्पा मारत असते अस्मितसोबत, तितक्यात फोन वाजतो, मग ती साईडला जाते. फोनवरती बोलू लागते, काकू काय झालं आहे. तर काकू सांगू लागते की मला ना तुला एक गोष्ट सांगायची आहे. माझ्यासमोर नागराजने आता गुन्हा कबूल केला आहे. तर कुठला गुन्हा असं म्हटल्यानंतर ती सांगू लागते की रविराज भाऊजींवर 22 वर्षापूर्वी जो हल्ला झाला तो करणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून नागराज आहे. इतकं मोठं सत्य तिने इथे सुमनला आपल्या सायलीला सांगितले. सायली तिला म्हणू लागते की रडू नका काकू, तुम्ही कोणालाही आत्ता काही सांगू पण नका, धीर धरा, मला येईपर्यंत कुणाशी काहीच बोलू नका. तर व्हिडिओ सेंड करते असं म्हटल्यानंतर सायली म्हणते व्हिडिओ पण सेंड करू नका, मी तिथे येऊन तुमच्याशी थेट बोलते. असं म्हटल्यानंतर इथे आपल्या सुमनच्या हातातनं मोबाईल खाली पडतो आणि ती घाबरलेल्या अवस्थेत असते. इथे सायली हॅलो हॅलो आवाज येत नाही म्हणून हाका मारू लागते, पण इथे सुमनचा काहीही आवाज येत नाही. ती फोन कट करते. आता इथे आपले अर्जुन पाहू लागतो की आपली सायली टेन्शनमध्ये दिसते. सायलीला मग तो खानाखुणा करून विचारू लागतो काय झालं आहे. तर सायली सुमन काकू एवढंच नाव घेते, म्हणजे सुमन काकूविषयी फोन होता तर आपल्याला निघायला हवं अशी खानाखून करत असतात. अस्मी आणि आपला अश्विन म्हणू लागते की तुमच्या दोघांच्या काय खानाखुणा चालल्या आहे, इतक्यात तर भांडत होते तुम्ही. तर इथे लगेचच सायली हसून म्हणत असते नवरा बायकोंचं काय, इतक्यात भांडणं होतात, इतक्यात त्यांची समेट होऊन जाते. तरी ते आता अश्विन म्हणतो की ताई तुला मी इंजेक्शन पण दिले, गोळी पण खा आणि 1-2 तास तरी निवांत झोप काढ आणि झोप काढल्यानंतर मग आपण निवांत गप्पा मारूया. आता इथे अस्मिता झोपायला जाते. अर्जुन सायली आपापल्या कामाला लागलेले असतात. नागराजला पाहून सुमनच्या हातातनं मोबाईल पडलेला असतो. सुमन तो मोबाईल कॉट खाली असा ढकलून देते आणि नागराज तिच्यासमोर हसून राक्षसासारखा म्हणू लागतो अगं घाबरलीस काय, बघ माझ्या हातात घड्याळ आहे का, मी ना घड्याळ विसरलो, घड्याळ घ्यायला मी पुन्हा वापस आलो आहे, तू इतकी का घाबरतेस मला, तुला पाणी आणू पाणी असं म्हणू लागतास. ती म्हणते नको नको मीच माझं पाणी घेते असं म्हणत ती रूमच्या बाहेर पळून गेलेली असते. आणि नागराज म्हणतो हिला काय झाले, जाऊ द्या डोक्याला तापच नाही तरी असं म्हणत तो स्वतःची तयारी पुन्हा एकदा करतो आणि बाहेर निघायला जातो. इकडे आपली महाराणी झोपलेली असते, प्रिया महाराणी. आणि उठल्यानंतर ती सगळ्यात पहिले टाईम पाहते. अरे देवा इतका वेळ झाला असं म्हणत अश्विनला म्हणू लागते की थोडा थांबतो का, मी तुझ्यासाठी पटकन नाश्ता बनवून आणते. तर अश्विन इथे तिच्याशी एक शब्दही बोलत नाही. इथे ती वारंवार त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते पण तो काय केला तिच्या प्रश्नाला उत्तर द्यायला तयार नाही. मग प्रिया विचारू लागते की तू माझ्यावर रागवला आहेस का, रुसला आहेस का. तर तो तिच्याकडे वळून पाहतो आणि म्हणतो म्हणजे तुला तुझ्या केलेल्या गुन्ह्याची एकदाही अशी चूक वाटत नाही का. अगं तू अन्न फेकण्याचा गुन्हा केला आहे, अन्न किती महत्त्वाचं असतं, अन्नाचा अपमान केला आहेस तू. इथे तो फाड बोलत असतो. प्रिया मान खाली घालून ऐकत असते. तिला माहिती आता आपण काही बोलू शकत नाही, सगळेजण आपल्या विरोधात आहे आणि आपला हा एकमेव प्यादा हाही आपल्या विरोधात गेला आपल्याला ह्या घरातनं 1 मिनिटात उचलून बाहेर फेकून देतील. ती इतकी गोड बोलते ना त्याच्याशी, मला माफ कर, मी पुन्हा असं कधी वागणार नाही असं करत पाया पडू लागते, हात जोडू लागते. अश्विनी ते तिच्यावर रागवतो आणि तिला म्हणतो शेवटची संधी तुला मी देतोय, आता इथून पुढे कुठलाही गुन्हा किंवा कुठलीही चूक तुझी जर झाली तर मी तुझ्या बाजूने ठामपणे उभा राहणार नाही, ही शेवटची तुला वॉर्निंग समज हवं तर. असं म्हणून तो बाहेर निघून जातो त्याच्या कामावरती. आणि इथे प्रिया आता विचारात पडते की काय करू ह्याला पुन्हा आपल्या घोळ्यात घेण्यासाठी.
इकडे लगबग चालू असते आपली सुमनकडे जाण्याची, सायली आणि अर्जुनची. आता इथे कल्पना पाहते की सायली आली तर तिच्याजवळ जाऊन ती म्हणू लागते, सायली तू ना आमटीला फोडणी देतेस का आणि चपात्या लाटतेस का? तर ती म्हणते हो करते ना. इथे आपला अर्जुन सायलीला खूनवत असतो की नाही म्हण, आपल्याला बाहेर जायचं आहे, सुमनचं काम महत्त्वाचं आहे, तिकडे जाणं जास्त महत्त्वाचं आहे. पण सायली म्हणते हो आई मी ना चपात्या करते आणि भाजी टाकून मगच बाहेर जाईल. तर इथे ती म्हणते तुम्हाला काही काम आहे का? तर म्हणते नाही नाही हे जातील. तर कल्पना जातील म्हटल्यानंतर खरं तर अर्जुन आता स्वतःच म्हणतो की आम्हाला महत्त्वाचं काम आहे, तर आम्हाला दोघांनाही बाहेर जावं लागेल मम्मा. तर इथे ती म्हणते हो चालेल ना, काही हरकत नाही, मी फक्त विचारलं रे. आणि खरं तर माझी सून तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तू डोक्याने विचार करतो पण माझी सून मनाने विचार करते. तिने घेतलेल्या भावनेच्या भारत घेतलेले निर्णय हे योग्यच ठरतात. आणि जर तुम्हाला दोघांना महत्त्वाचं काम असेल तर माझ्याशी मनमोकळेपणाने तू बोलू शकते सायली. अगं मी तुझी सासू नाही आई आहे, माहिती आहे ना, आणि माझ्यापासून काही लपवायचं नाही. आणि काम महत्त्वाचं आहे तर तुम्ही दोघंजणं जा, बाकीचं स्वयंपाक वगैरे मी बघते. आणि खरंच मला इतकी चांगली सासू भेटली आहे म्हटल्यावरती सायली तिचं कौतुक करू लागते. अशी सासू मला 7 जन्म भेटावी, माझ्या नवऱ्याला ह्या 7 जन्म हीच आई मिळावी असं मी देवाकडे प्रार्थना करते, असं म्हणत सासू सुना एकमेकींचं कौतुक करू लागतात. आणि इथे सासूचं कौतुक झाल्यानंतर सासूही सुनेचं करतं की तू ही माझी खूप चांगली सून आहे, मलाही आवडेल तुझी सासू व्हायला 17 जन्म तरी, असं म्हणत तिथे अर्जुन हसत असतो. आता पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार की सायली आणि अर्जुन पोहोचलेले असतात सुमनच्या घरी. सुमनच्या रूममध्ये जाऊन ते त्या व्हिडिओला नीट पाहू लागतात. आता इथे सरळ सरळ गुन्ह्याची कबुली इथे नागराजने दिलेली आहे. अर्जुन मात्र संतापलेला आहे. आता ह्या नागराज काकाचे 100 गुन्हे झाले, आता याला माफी नाही. आणि हे सगळं सत्य इतके दिवस सिनियरपासून म्हणजे रविराजपासून लपवलं आहे, ते आता लपवायचं नाही. सगळ्यात पहिले रविराजला हे सत्य सांगायचं, मग पोलिसांना बोलवायचं, असा इथे निर्णय घेतलेला असतो अर्जुन आणि सायलीने. आणि आता ह्या 100 गुन्हे माफ करण्यासारखे नव्हते असं म्हणत त्याला चांगली शिक्षाही सायली करणार. चला तर मग पुढील भागामध्ये काय होणार पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.